नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब बोडके स्वागत करतो आपलं वेलेस एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, भारतीय कृषी अनुसंधान संस्था जी आहे, ज्याला आपण इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या नावाने ओळखतो, तर या इन्स्टिट्यूटमध्ये 10वीच्या बेसिसवरती 641 वॅकन्सी झालेल्या आहेत. जर तुम्ही 10वी पास आहात आणि जर का तुम्हाला जॉबची रिक्वायरमेंट असेल तर ऑब्विसली तुम्ही याला अप्लाय करू शकता. काही लोकांना असं वाटतं की हे ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे, त्यामुळे मला BSc ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रीचा डिप्लोमा वगैरे लागत असावं, कारण टेक्निकल म्हटलं की आपल्या मनात येतं की टेक्निकल म्हटलं की त्या फील्डशी रिलेटेड आपल्याला क्वालिफिकेशन लागत असेल. तसं बिलकुल नाहीये. तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. टेक्निशियनची पोस्ट आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे आणि पे लेवल 3 आहे. 7th CPC पे मॅट्रिक्स मध्ये पेमेंट वगैरे किती पडू शकतं काय ते आपण समोर डिस्कस करणारच आहोत. बघा, नेक्स्ट जर बघायचं म्हटलं तर आता काही ह्या म्हणजे पहिल्यांदा की 10वीच्या बेसवरती जॉब म्हटलं की भरपूर आपल्या मनामध्ये पहिल्यांदा शंका उत्पन्न होतात की आपण 10वीच्या बेसवरती म्हटलं याला अप्लाय करायचं नाही करायचं, तुमच्यावर डिपेंड असेल. मी बिलकुल असं म्हणत नाही की तुम्ही याला अप्लाय करावंच, परंतु पहिले समजून घ्या सगळ्या प्रोसेस की वॅकन्सीज कशा आहेत, या वॅकन्सीमध्ये तुम्हाला जॉब कशा प्रकारे मिळणार आहे, पेमेंट किती मिळणार आहे, बिलकुल जॉबची सिक्युरिटी आहे का, या सगळ्या गोष्टी आपण पहिले समजून घेऊयात. नंतर तुम्ही डिसाईड करा की जॉब करायचा किंवा नाही करायचा. बघा, 10वीच्या बेसवरती जॉब असल्यामुळे भरपूर सारे लोक असे दुविधा मनस्थितीमध्ये असतात की माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, माझं PG झालेलं आहे, मी अप्लाय करावं का नाही करावं. तो चॉईस तुमचा असेल, परंतु तुम्हाला जॉबची रिक्वायरमेंट असेल तर खूप चांगल्या प्रकारची ही ऑपॉर्च्युनिटी आहे, एवढं मात्र नक्की सांगू शकतो. तर बघा आता सर पोस्टिंग कुठं असणार आहे. भरपूर लोकांना असं वाटतं सर दिल्लीला याचं हेडक्वार्टर आहे, याचा अर्थ पोस्टिंग दिल्लीला आहे असं बिलकुल नाही. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी अनेक्झर 1 मध्ये तुम्हाला कुठं कुठं व्हॅकन्सीज आहे ते दिलेलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि मुंबई, महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि मुंबई त्यांनी क्लिअर मेन्शन केलेलं आहे की 2 ठिकाणी व्हॅकन्सीज आहेत. किती व्हॅकन्सीज आहेत ते ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये अनेक्झर 1 मध्ये त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. बघा, दुसरी गोष्ट, हा गव्हर्नमेंट जॉब नाहीये. भरपूर लोकांना असं वाटतं हा तर गव्हर्नमेंट जॉब नाहीये. बघा, मला पण भरपूर दिवस हे माहिती नव्हतं की ST महामंडळ जे आहे हे गव्हर्नमेंटचं नाहीये. काही ऑर्गनायझेशन असे असतात की ज्यांना गव्हर्नमेंटनं स्वतः काही फंडिंग केले असते, आपण त्याला थोडक्यात महामंडळ म्हणतो, त्या टाईपचं हे आहे, त्याच्यामुळं बिलकुल त्याला असं समजू नका की प्रायव्हेट आहे पूर्णपणे. तर गव्हर्नमेंटचाच एक सबसिडरी अशा प्रकारचा आहे, त्यामुळे जॉब सेफ आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं की हा गव्हर्नमेंट जॉब नाहीये म्हणजे फक्त गव्हर्नमेंटचं त्याला टॅग नाहीये म्हणून असं ना करू, ही ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंटचीच आहे, तर त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आला, तर आपण याला अप्लाय करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. टाइम फॉर हायर स्टडी, सगळ्यात महत्वाचं तुमचं वय जर कमी असेल आणि इतक्या कमी वयामध्ये जर तुम्ही ह्या एक्झामला पास केलं तर तुम्हाला पुढच्या एक्झामला स्टडी करण्यासाठी भरपूर सारा वेळ मिळू शकतो. टाइम तुम्हाला भरपूर सारा मिळेल, हे इतकं शुअर मी तुम्हाला सांगू शकतो. त्याच्यासोबत याचं जे आहे ना पेमेंट जे आहे, मी जसं माहिती काढण्याचा प्रयत्न केला, मला इंटरनेटवरती कुठे एक्झॅक्ट माहिती नाही मिळाली, पण जसं की आपल्या कोणी जुन्या स्टुडंटच्या कॉन्टॅक्ट थ्रू जाण्याचा प्रयत्न केला, एक्झॅक्ट तर मला पेमेंट नाही कळालं, परंतु रेंज अशी कळाली की 35 ते 42 हजाराच्या आसपास तुम्हाला स्टार्टिंगला पेमेंट मिळत असतं. हे डिपेंड करतं तुमची पोस्टिंग कुठं झाली. होऊ शकतं दिल्लीचं पेमेंट जास्त असेल, नागपूरचं थोडं कमी असेल, मुंबईचं थोडंसं मिडल असेल, अशा प्रकारे. परंतु 35 ते 42 हजाराच्या रेंजमध्ये तुम्हाला पेमेंट इथं मिळू शकतं. मला एक्झॅक्ट त्याचा पेमेंट आकडा नाही कळाला, परंतु या रेंजमध्ये असणार आहे हे नक्की आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण या पोस्टला अप्लाय करायला काही हरकत नाहीये. ठीक आहे. बघा, याच्या डेट्स कोणकोणत्या आहेत, तर डेट्स मध्ये सर्वात महत्वाचं की तुमचं ऑनलाईन ऍप्लिकेशनची डेट आहे ती 18 तारखेपासून म्हणजे कालपासून सुरू झालेली आहे. बाकी पुढच्या डेट तुम्ही बघू शकता की लास्ट डेट ऑफ टाइम फॉर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन 10 जानेवारी आहे. त्यानंतर तुमचं ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झामिनेशन जे आहे, CBT ज्याला म्हणतो आपण, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, ती जी आहे 25 जानेवारी ते 5 फेब्रुवारीच्या मध्ये आहे. 25 जानेवारी ते 5 फेब्रुवारी याच्यामध्ये आहे. याचा अर्थ क्लिअर दिसतोय आपल्याला की याच्यामध्ये इन बिटवीन दिलं त्यांनी 25 जानेवारी ते 5 फेब्रुवारी म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर्स होणार आहेत. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झाले म्हणजे नॉर्मलायझेशन हा प्रकार येणार आहे. नॉर्मलायझेशन प्रकार कसा आहे, कोणत्या फॉर्म्युलेने आहे, त्यांनी ते दिलेलं आहे. त्याच्याबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमच्या पद्धतीने पेपर सॉल्व्ह करा, तुम्हाला त्याच्यावर कुठलाही फटका बसणार नाहीये. ठीक आहे. तर नॉर्मलायझेशन नक्कीच होणार आहे एक्झाम मध्ये. ह्या म्हणून नाही, कुठल्याही एक्झाम मध्ये जर अशा प्रकारे जास्त शिफ्ट असतील तर जनरली नॉर्मलायझेशन वगैरे होत असतं. तर इथं पण ते होणार आहे. आणि एक्झामला जो टाइम आहे हा टाइम फार कमी आहे.
टाइम फार कमी आहे, त्यामुळं कुठंही क्लास वगैरे जॉईन करण्याच्या भानगडीत पडू नका. क्लास जॉईन करायची कुठलीही गरज नाही तुम्हाला, कारण 1 महिन्याचाच ड्युरेशन आहे. 1 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये ऑलमोस्ट जर का तुम्ही इकडे तिकडे क्लास लावून पैसे वाया घालताल, पैसे वाया घालायची गरज नाही. आपण बघूयात कोणत्या प्रकारे तुम्ही टॅकल करू शकता, काय करता. पहिला गोष्ट लक्षात ठेवा, ही एक्झाम 10वीच्या बेसिसवरती आहे. 10वीच्या बेसिसवरती असल्यामुळे एक्झामची लेवल ही नक्कीच कमी असणार आहे. तर फक्त तुम्हाला प्रॅक्टिसचा पार्ट आहे. प्रॅक्टिस जितकी जास्त करताल तितकं बेनिफिशियल असेल. कुठंही बॅच करायची गरज नाहीये तुम्हाला, कुठंच नाहीये. टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. व्हॅकन्सीज जे आहे बघा, व्हॅकन्सीज आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे 641 आहे. त्यापैकी ओपन साठी 286 आहे. ईडब्ल्यूएसच्या SC ST OBC तुम्ही ज्या कॅटेगरीत असाल त्या कॅटेगरीच्या व्हॅकन्सीज बघून घ्या, इतक्या व्हॅकन्सी तुम्हाला आहेत. त्याच्यानंतर बघा हा पॉईंट खूप महत्वाचा आहे की तुम्हाला जो बेस दिलेला आहे, ज्या बेसिसवरती एक्झाम होणार आहे ते आहे 10th बेसिस. 10वीच्या बेसिसवरती ही एक्झाम होणार आहे. आता 10वीच्या बेसिसवर तुमचं ग्रॅज्युएशन हो द्या, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन हो द्या, तुमचं MBA हो द्या, तुमचं MCOM हो द्या, पेपर मात्र 10वीच्या बेसिसवरती असणार आहे. म्हणजे पेपरची डिफिकल्टी लेवल ऑब्विसली कमी असणार आहे. 10वीच्या एका लेकराला ज्या लेवलचे क्वेश्चन्स असायला पाहिजे त्याच पद्धतीचे क्वेश्चन इथं असणार आहेत. तर 10चा मॅट्रिक्युलेशनचा क्रायटेरिया आहे, हा पॉईंट लक्षात असू द्या. बघा, मला एक्झामिनेशन देण्यासाठी पुढे दिल्लीला जाण्याची गरज आहे का? बिलकुल नाही. महाराष्ट्रामध्ये तुमच्या आसपास बघा, तुम्ही अकोला, अमरावती, जळगाव, लातूर, नागपूर, नांदेड किंवा मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सोलापूर, तुम्हाला जे सर्वात जवळ वाटतं त्याच्या अनुषंगाने तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे सांगितले त्यांनी सेंटरचे. सेंटर जनरली तुम्ही जे देतात तेच तुम्हाला मिळतं, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. याच्यापैकी कुठलंही एक सेंटर तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यांनी काय सांगितलं बघा, द 3 cities ऑफ एक्झामिनेशन कुड बी चेंज अलोकेटेड ऍट द डिस्क्रिप्शन ऑफ IARI. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं सिंपल, की तुम्हाला याच्यापैकी तुम्हाला काही प्रेफरन्स वगैरे मागतील ते, आणि त्याच्यापैकी तुम्हाला एक सेंटर दिलं जाईल. परंतु जनरली तुम्ही जे पहिल्यांदा सेंटर दिलेलं असतं ते सेंटर तुम्हाला मिळतं. पुढचं सेंटर तुम्हाला मिळण्याचा कुठला चान्स पण नाहीये. बघा, त्यानंतर एज जे आहे मिनिमम 18 इयर्स आहे, मॅक्झिमम 30 इयर्स आहे, आणि SC ST ला +5 आणि OBC ला +3चा क्रायटेरिया जो मी प्रत्येक एक्झाम मध्ये सांगत असतो, प्रत्येक नोटिफिकेशन मध्ये तो इथं पण अप्लाय होईल. म्हणजे तुमचं एज हे 18 ते 30च्या आसपास असणं गरजेचं आहे. ओपन साठी 18 ते 30 मध्ये, म्हणजे मिनिमम 18 मॅक्झिमम 30. ओपन साठी SC ST साठी +5 आणि OBC साठी +3 अशा प्रकारचं एज तुम्हाला असणं गरजेचं आहे. ठीक. नंतर बघा, तुम्हाला फीस जी आहे, फीस बघा, तुम्ही जर का अनरिझर्व्ड कॅटेगरी असाल, OBC मध्ये असाल तुम्ही किंवा EWS मध्ये असाल, तर तुम्हाला एक्झामिनेशन फीस आणि रजिस्ट्रेशन फीस असं वेगवेगळं त्यांनी केलेलं आहे. तर एक्झामिनेशन फीस 700, रजिस्ट्रेशन फीस 300 असं मिळून तुम्हाला 1000 रुपीज पे करायचे आहेत. त्याच्यासोबत वुमन असाल तुम्ही कोणत्या कॅटेगरीतले, शेड्यूल कास्ट SC असाल किंवा ST असाल, एक्स सर्व्हिसमॅन असाल किंवा हँडिकॅप असाल, तर तुम्हाला एक्झामिनेशन फी कुठली नाही, फक्त रजिस्ट्रेशन फीस आहे जी आहे 300 रुपीज. अशा प्रकारे तुम्हाला फीस भरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, वेबसाईट जी आहे, वेबसाईट ही आहे, सर्व डिटेल्स, सर्व तुम्हाला अपडेट्स जे काय असेल या वेबसाईटवर तुम्हाला मिळतील. www.iari.res.in/ या वेबसाईटवर जा तुम्ही, तुम्हाला वेबसाईटवरती सर्व डिटेल्स मिळून जातील. त्याच्यानंतर बघा, जनरली फॉर्म भरण्यात असताना काही गोष्टी आपण मिस करतो आणि नंतर आपलं हॉल तिकीट येत नाही किंवा आपला फॉर्म रिजेक्ट होतो. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर दिलेलं आहे की फोटोग्राफ कोणत्या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे, सिग्नेचर कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ठेवायची. तर फोटोग्राफच्या मध्ये त्यांनी सर्व काही दिलं, एकदम व्यवस्थित वाचून घ्या. मी साईडला सर्व वाटलं तुम्ही फोटो काढून घ्या की नेमकं आपल्याला फोटोग्राफच्या केसमध्ये तुम्हाला किती पिक्सलमध्ये पाहिजे, कशा प्रकारचा कलर पाहिजे, काय घ्यायचं सर्व सांगितलेलं आहे. सिग्नेचर कसे येते पण सांगितलेलं आहे. एकदम व्यवस्थित हे वाचून घ्या. त्याच्यानंतर बघा पुढचा पॉईंट बघा, एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला काय काय येणार आहे. तर एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जनरल नॉलेज, मॅथमॅटिक्स, सायन्स आणि सोशल सायन्स हा पार्ट आहे. यांनी वेगवेगळा करून दिलेला आहे, परंतु भरपूर साऱ्या एक्झाम मध्ये हा 1 नंबरचा जनरल नॉलेज, हा सायन्स आणि सोशल सायन्स. मित्रांनो, हे 3 जे आहेत ना, हे GK अंडर येतं. GK अंडर तुमच्यापैकी जर कोणी अगोदरपासून स्टाफ सिलेक्शनची प्रिपरेशन करत असेल, रेल्वेची प्रिपरेशन करत असेल किंवा MPSCच्या एक्झामची प्रिपरेशन करत असाल, तुम्ही सरळ सेवेची जरी प्रिपरेशन करत असाल, तरी देखील तुमचाच सिलेबस आहे हा.
फक्त होणार काय, हिस्ट्री तुम्हाला जनरली आपण महाराष्ट्राशी रिलेटेड जास्त वाचतो, ते तुम्हाला इंडियाशी रिलेटेड असणार आहे. जिओग्राफी होऊ शकतो तुम्हाला महाराष्ट्राचं जास्त असेल इकडे एमपीसीला वगैरे, तिकडं तुम्हाला इंडियाचं थोडं जास्त येईल. तर ह्या प्रकारे जनरल नॉलेज, सायन्स आणि सोशल सायन्स हे जे पार्ट आहेत, हे तिन्ही जे पार्ट आहे मित्रांनो, हा आपला सामान्य ज्ञानचा घटक आहे. मॅथमॅटिक्स जो आहे, गणित, हा पण तुम्हाला ऑलमोस्ट जवळपास सारखा आहे. फक्त तुम्हाला जनरली ट्रिग्नॉमेट्री, अल्जेब्रा, मेन्शुरेशन हे जे पार्ट असतात, भूमिती, बीजगणित जे म्हणतो आपण त्याला, तर ते जे पार्ट आहे ना, ते पार्ट थोडेसे तुम्हाला वेगळे करावे लागतील. बाकी वेगळं असं काही नाहीये. आपल्या जी केला त्याने 3 पार्टमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. इंग्लिश याच्यामध्ये नाहीये, तुम्हाला रिझनिंग पण याच्यामध्ये नाहीये. सिलेबस कम्पॅरेटिव्हली खूप सोपा आहे. तुमच्यापैकी जर कोणी ऑलरेडी एमपीसीचा अभ्यास करत असेल, रेल्वेचा अभ्यास करत असेल, स्टाफ सिलेक्शनचा अभ्यास करत असेल, तर तुम्हाला ही एक्झाम नक्कीच सोपी जाईल. फक्त तुम्हाला थोडंसं एफर्ट्स इथं घ्यावं लागणार आहे. मग सर याच्यासाठी मी आता नवीन बुक रीड करू का? मी तर म्हणेल वेळ कमी आहे. कमी वेळ असल्यामुळं नवीन बुक, जे लोक ऑलरेडी प्रिपरेशन करतात त्यांनी नवीन बुक घेऊ नका, त्यांनी फक्त प्रॅक्टिस करा. ज्यांना कोणाला करायचे असेल, एखादा कोणी असेल की सर मला मी आता टोटल न्यू आहे, मग टोटल न्यू असाल तुम्ही 1760 पुस्तक घेण्यापेक्षा मार्केटमध्ये लुशंट पब्लिकेशनचे जनरल नॉलेजचे सर्व प्रकारचे पुस्तकं अवेलेबल आहेत, हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये. पण तेच घ्या तुम्ही. 1760 पब्लिकेशन घेत बसू नका की सर मी हे घेतो, मी ते घेतो. नको, एकच पब्लिकेशन घ्या. वेळ खूप कमी आहे, कमी वेळ असल्यामुळं एक लुसेंटच्या याच्यासाठी घ्या. आणि मॅथमॅटिक्ससाठी तुम्ही तुमचा ऑलरेडी जिथं स्टडी करत असाल त्याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तरी चालतं. जर तुम्ही एमपीसी करत असाल तर हिंदीमधून किंवा इंग्लिशमधून थोडीशी प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला, परंतु वेगळे पुस्तक घ्यायची गरज नाही. पण ज्याला घ्यायचं ते लुसेंट पब्लिकेशन घेऊ शकतं. आणि मॅथमॅटिक्ससाठी तुम्ही ज्या ठिकाणी स्टडी करताय, जसाही करता तेच करा. आता नवीन कुठलंही बुक घेऊ नका, नवीन कुठलाही क्लास लावू नका, नवीन कुठलाही कोर्स विकत घेऊ नका. वेळ खूप कमी आहे त्यामुळं. बघा नंतर हे जे आहेत ना, त्यांनी ऑलरेडी सांगितलं एमसीक्यू टाईपचे 100 क्वेश्चन असणार आहे, एमसीक्यू टाईपचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हे पण त्यांनी सांगितलेलं आहे की टाइम किती असेल, तर 1.5 hours म्हणजे 1.5 तास असणार आहे, 90 मिनिट असणार आहे. त्याच्यासोबत 25 टाईप दिलेला आहे. निगेटिव्ह मार्किंग पण याला असणार आहे, आय थिंक दिलेलं आहे. निगेटिव्ह मार्किंग मला वाटतं इथं नाही असेल, समोर कुठेतरी निगेटिव्ह मार्किंग याला असायला हवी. निगेटिव्ह मार्किंग असायला हवी. हो शुअर असेल निगेटिव्ह मार्किंग याला. मी थोडंसं हो असेल, निगेटिव्ह मार्किंग तर असेलच. मला असं वाटतं इथं दिलेलं नाही, माझ्याकडून पॉईंट राहिला असेल टाकायचं तो. पण निगेटिव्ह मार्किंग 1/4 याला असणं अपेक्षित आहे. थोडंसं आता कन्फर्म करून घ्या, कारण मी याच्यामध्ये मला निगेटिव्ह मार्किंग जे आहे आय थिंक थोडंसं माझ्याकडून ते मिस झालं कुठेतरी मी टाकत असताना. तर एकदा प्लीज तेवढा फक्त तुम्ही पॉईंट एकदा क्लिअर करून घ्या. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, फक्त माझ्याकडून टाकण्यामध्ये थोडंसं राहून गेलं असेल कुठेतरी. तर बघा तेवढा एक पॉईंट फक्त तुम्ही बघून घ्या. तसं मी कमेंटमध्ये टाकून देईल तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग किती मार्कची कशी आहे. तर फक्त माझ्याकडून राहिला वाटतं पॉईंट तो. तर याच्यामध्ये बघा जो सिलेबस आहे, तर सिलेबस जो आहे मी कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल की निगेटिव्ह मार्किंग कितीची आहे काय आहे. मी त्याला हे पण करतो, मेसेज मी पिन करून ठेवेल, मग तुम्हाला ताबडतोब दिसून जाईल. तर बघा जो सिलेबस आहे जनरल नॉलेज, मॅथमॅटिक्स, सायन्स आणि सोशल सायन्सचा. जनरल नॉलेजमध्ये बघा तुम्हाला सिंपल की 10वीच्या बेसवर जे काही इकॉनॉमिक सायन्स असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल किंवा सायंटिफिक रिसर्च असेल वगैरे वगैरे, 10वीच्या बेसवरती जितकं तुम्हाला माहिती असणं एक्सपेक्टेड आहे त्याच्यावरती प्रश्न असेल. मॅथमॅटिक्समध्ये एकदम सिंपल क्वेश्चन असतील तुम्हाला की मॅथमॅटिकल ऑपरेशन्स असतील, नंबर सिस्टम असेल, ट्रिग्नोमेट्री, स्टॅटिस्टिक्स, मेन्शुरेशन याच्यावरचे. सायन्सचे पण 10वीच्या बेसवरती जितकं अपेक्षित आहे त्याच्यावरती क्वेश्चन असेल. सोशल सायन्स पण म्हणतो आपण त्याला, सामाजिक शास्त्र, याच्यावरती पण 10वीच्या बेसिसवरती जे एक्सपेक्टेड आहे तेवढेच प्रश्न तुम्हाला इथे येतील. पुढचे वेगळे क्वेश्चन येणार नाहीये. ठीक बघा, त्यानंतर अप्लाय करण्याची प्रोसेस जी आहे, अप्लाय करायचं तुम्हाला दोन स्टेपमध्ये करायचं. स्टेप 1 मध्ये तुम्हाला काय करायचं बघा, कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय ऑनलाईन बाय व्हिजिटिंग द ICAR वेबसाईट. बघा मग तुम्हाला काय करायचं, रिक्रुटमेंट सेलला जायचं, ह्या वेबसाईटच्या तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं बघा, तुम्हाला जे काय असेल जिथे दिलं अन इन्स्ट्रक्शन पेज करस्पॉन्डिंग टू द एक्झामिनेशन विल बी डिस्प्लेड टू द कॅन्डिडेट्स अँड दे विल हॅव टू ऍक्सेप्ट द टर्म्स अँड कंडिशन. मग तुम्हाला त्या वेबसाईटला यायचं, आय ॲग्री याला तुम्हाला ऍक्सेप्ट करायचंय. त्याच्यानंतर बघा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, व्हॅलिड मोबाईल नंबर, ईमेल ID, नाव वगैरे वगैरे करून तुम्हाला काय करायचं, एक तुमचं अकाउंट पहिलं जनरेट करायचं आहे ते इथं. त्यानंतर बघा तुम्हाला दिलं असेल त्यांनी की लॉग इन ID वगैरे वगैरे काय करायचं, मोबाईल नंबर टाका वगैरे वगैरे. त्याच्यानंतर हे सगळ्याला पहिली रजिस्ट्रेशन करून घ्यायचं, म्हणजे त्या वेबसाईटवर जाऊन पहिल्यांदा रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं. रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, व्हॅलिड ईमेल ID वगैरे टाकायचं आहे. हे व्यवस्थित वाचून घ्या, फार जास्त डिफिकल्ट नाहीये. त्याच्यानंतर बघा पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय करायचंय, पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमचा जो
परत लॉग इन करायचे. लॉग इन कधी करायचं तुमचं? आता पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करत असताना जो तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार झालाय तुम्हाला रजिस्टर ईमेल आयडी वरती येईल. त्याला त्या रजिस्टर ईमेल आयडी वरती आलेला तुमचा आयडी आणि पासवर्ड घेऊन परत लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचे काय करायचं? फोटो, सिग्नेचर, डॉक्युमेंट वगैरे वगैरे सर्व इथं अप्लाय करायचं. हे सगळं फिल करायचंय. तर बघा ही सेकंड प्रोसेस आहे. तुम्ही आत गेल्यानंतर जसं पहिल्यांदा एकदा रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार होईल. परत लॉग इन करायचं तो ईमेल आयडी आणि तो तुमचा आयडी आणि पासवर्ड यूज करून. नंतर जसं जसं त्यांनी विचारलेलं आहे तुमचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं कोणत्या कास्टमध्ये वगैरे वगैरे, तुमचे जे सर्टिफिकेट्स असतील सोबत ठेवावं लागणार तुम्हाला. ओबीसी वाल्यांनी तुमचं क्रिमिलियर, नॉन क्रिमिलियर जे काय असेल ते, SC STचं सर्टिफिकेट, EWSचं सर्टिफिकेट, त्यांनी जी डेट दिलेली आहे त्या डेटच्या रिलेटेड तुम्हाला सर्टिफिकेट तयार ठेवावं लागतील. सर्व सर्टिफिकेट वगैरे त्यांनी ज्या फॉर्मॅटमध्ये सांगितलं त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचा फोटो, आयडी आणि साईन अपलोड करावे लागणार आहे. प्रोसेस खूप सोपी आहे, तुम्ही करून बघा. काही अडचण आली तर खाली एक नंबर स्क्रोल होतोय, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. कॉल नका करू प्लीज, व्हॉट्सअप तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. एक्झाम खूप सोपी आहे. एक्झाम सोपी असल्यामुळं तुम्ही त्याला 100% तुम्ही त्याला क्रॅक करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. बघा तुमचा जो मी आता म्हटलं होतं ना आपल्या याचा निगेटिव्हचा, तर निगेटिव्हचं मला आता जस्ट गौरव सरांनी सांगितलं. गौरव सर असतं आपल्याकडे इथं. तर गौरव सरांनी सांगितलं की प्रत्येक रॉंग आन्सरला 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. मी माझा राहिला होता तो पॉईंट, तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे तुम्हाला. तर मी जो पॉईंट मिस झाला होता तो पण तुम्हाला सांगितलेला आहे. आता बुक्स तुम्हाला मी अगोदर सांगितले की नवीन कुठलंही करू नका. 1 महिना टाइम आहे फक्त. जितकी जमल तितकी प्रॅक्टिस करणं एक्सपेक्टेड आहे. कुठलाही कोर्स घेऊ नका, कुठल्याही क्लासला जॉईन करू नका, गरज पडणार नाही तुम्हाला. चला, थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन. थँक्स लॉट.